जितका आम्हाला विश्वास इकडच्या संविधान मार्गामध्ये आहे तितकाच आम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये पण विश्वास आहे. म्हणून आम्ही ही लढाई रस्त्यावरती उतरून सुद्धा आणि कोर्टामध्ये जाऊन सुद्धा लढली. सरकारच्याच डोळ्या देखत ही हत्या झाली. तर आता तुम्ही आमच्या मर्डररकडे जाऊन मर्डररपासून जर न्याय मागत असाल तर ह्याला लॉजिक मला काही दिसत नाही. काय वाटतं, काय भावना आहे? हे बघा, आज 124 दिवस झाली आहेत या घटनेला, की परभणीमध्ये एक न सांगता पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि 124 दिवस झालेत की पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली आणि अजूनही समाधान होईल अशी काही कारवाई झालेली नाही. एका बाजूला आपण बघितलं असेल तर 70 पोलीसवाल्यांना जाब विचारला, त्याचं अजून उत्तर दिलेलं गेलेलं नाही. आणि या परिस्थितीमध्ये एका बाजूला कोर्टाची लढाई जितकी महत्वाची आहे तितकीच आम्हाला वाटतं की संविधानाच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने रस्त्यावरती उतरून आंदोलन मोर्चे काढून आम्ही संविधानाच्या मार्गाने पण प्रेशर टाकणं सरकारवरती तितकंच गरजेचं आहे. स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना काळा कोट घालून हायकोर्टामध्ये यावं लागतंय. स्वतः बाळासाहेबांना कोट घालून हायकोर्टामध्ये न्यायासाठी यावं लागतंय. कुठंतरी सरकार काहीच करत नाही, म्हणजे न्याय देत नाही. चालत राहा ना. हो मामा, तुमच्यासाठी नाही, चालत स्वतः बाळासाहेबांना कोर्टामध्ये कोट घालून यावं लागतंय न्यायासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी. पण सरकार जे आहे त्याकडे पाहत नाही, म्हणजे आणखीन काहीच निर्णय घेत नाही. काय हे बघा, सरकारच्याच डोळ्या देखत ही हत्या झाली. तर आता तुम्ही आमच्या मर्डररकडे जाऊन मर्डररपासून जर न्याय मागत असाल तर ह्याला लॉजिक मला काही दिसत नाही तुमच्या प्रश्नामध्ये. जी हत्या झाली आहे ती पोलीस कस्टडीमध्ये झाली. कोम्बिंग ऑपरेशन सरकारच्या आदेशाशिवाय होणार नव्हतं. इतक्या लोकांना उचलून जेलमध्ये टाकणं, महिलांच्या अंगावरती उभं राहून त्यांच्या पाठीमध्ये रॉड घालणं, त्यांच्या डोक्यामध्ये रॉड घालणं, हे पोलीस सरकारच्या सांगण्याशिवाय करणार नाही. तर आम्हाला अजूनही इकडच्या न्यायव्यवस्थेमध्ये विश्वास आहे. जितका आम्हाला विश्वास इकडच्या संविधान मार्गामध्ये आहे तितकाच आम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये पण विश्वास आहे. म्हणून आम्ही ही लढाई रस्त्यावरती उतरून सुद्धा आणि कोर्टामध्ये जाऊन सुद्धा लढणार. पुढे काय रणनीती राहील आता सरकार जर लक्ष देत नसेल तर? हे बघा, आमचे आंदोलन अजून आणि अजून तीव्र होतील. मोठ्या आणि मोठ्या पातळीवरती हे महाराष्ट्राच्या पातळीवर जाईल. आणि दुसऱ्या बाजूला आमची कोर्टामधली लढाई चालूच आहे. आता आपल्याला माहिती असेल की औरंगाबाद बेंच, म्हणजे मुंबई हायकोर्टच्या औरंगाबाद बेंच समोर बाळासाहेब ऑलरेडी उभे राहिले आणि नाही तर पुढे विल मूव्ह टू अ हायर कोर्ट. आपण पाहिलं की अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री धडधड खोटं बोलले की सोमनाथ सूर्यवंशीचा जो ही आहे मृत्यू आहे तो नैसर्गिक आहे, कुठेतरी जखमा होते. आणि नंतर सिद्ध झालं की खरंच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला. आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की पोलिसांच्या कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची ही कस्टोडियल डेथ आहे, हा एक मर्डर आहे पोलिसांच्या हस्ते. पण त्याच्याहून महत्वाचं म्हणजे की पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये जे महत्वाचं आलंय की सोमनाथ सूर्यवंशीची ही मारहाणीमध्ये आणि कस्टोडियल डेथमध्ये जी मृत्यू झाला होता तो इकडच्या सगळ्या प्रोपगंडा आणि खोटं पसरवणाऱ्या व्यवस्थेवरती एक चपराक, एवढं मी म्हणतो. पण मुख्यमंत्री असं वक्तव्य करतात, कुठे त्यांना इनपुट चुकीचं मिळालं का जाणून बुजून असं वक्तव्य? आता मुख्यमंत्री काय करतात आणि का वक्तव्य देतात हा त्यांचा प्रश्न आहे. आता आमच्या सर्वांसमोर मुख्यमंत्रींनी वक्तव्य दिलं ते खोटं होतं का नव्हतं ह्याच्यापेक्षा सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री नक्की तसं का बोलले, त्यांच्याकडे काय इन्फॉर्मेशन होती, त्यांच्या कानात कोणी सांगितलं, हा तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारा. आणखीन दोन महत्वाचे प्रश्न आहेत की परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी दाम्पत्यानं म्हणजे पती पत्नीने आत्महत्या केली. काल तर एका शिक्षकाने संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. साहेब, आपण हा प्रश्न मोर्चा नंतर घेऊ. आता मला सोमनाथ सूर्यवंशी सोडून कुठेही प्रश्न